अपूर्णांक ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्याचबरोबर कोणदर्शक म्हणून सुद्धा हे साहित्य आपण वापरू शकतो. तर आता कोणदर्शक पाहूया आपण. तर जेव्हा आपण बरोबर असे दोन हे बाण असतील तर इथं झालं की हा 90 अंशाचा कोन तयार होईल. तर हा झाला काटकोन आपण मुलांना सांगणार आहे. तर काटकोनपेक्षा अजून जर तो लहान केला तर तो होईल लघुकोन होईल. 90 अंशापेक्षा आपण जर तो मोठा केला तर तो होईल विशाल कोन. अशा प्रकारे कोण सुद्धा याच्यातून स्पष्ट होणार आहे. आता आपण अपूर्णांक ही संकल्पना पाहूया. तर अपूर्णांकामध्ये आपण दिलेल्या संख्येचे बरोबर 4 भाग करणार आहोत की त्याच्यातून ती संकल्पना स्पष्ट होईल. आता उदाहरणार्थ माझ्याकडं आहेत 1 2 3 4 5 6 7 8. आपण 8 घेऊया. तर संख्या घेतलेली आहे आता 8. तर मला काय करायचं आहे की 8चं बरोबर 4 भागामध्ये भाग पाडायचे. तर आता आपण इथं बरोबर 1 2 अधिक 1 2 पाहू. 1 2 3 4 नंतर 1 2 3 4. आता आपण इथं पाव हा भाग बघणार आहोत. तर पाव भाग कसा होतो तर बरोबर 4 भागापैकी 1 भाग. मग आता हा झाला पाव. तर 2 हे पावच्या घरामध्ये येणार आहे. तर अर्धा भाग आपण दाखवण्यासाठी काय करतो बरोबर त्याचा अर्धा भाग घेतो. तर हे 2 मिळून झाले त्याचा अर्धा भाग. आणि पाऊण भागासाठी पाऊण भाग दाखवण्यासाठी आपण काय करतो तर त्याचा 3 भाग त्याचे दाखवणार आहे आणि मग त्याच्यामध्ये हे येणारे 3 भाग. अशा प्रकारे अपूर्णांक ही संकल्पना याच्यातून स्पष्ट होणार आहे.